जम्मू काश्मीरातल्या गुरेज सेक्टर भागात झालेल्या हिमस्खलनात 15 जवान शहीद झाले। त्यात महाराष्ट्रातल्या 3 जवानांचा समावेश आहे। यामध्ये अकोला जिल्ह्यातले संजय खंदारे, आनंद गवई हे दोघं आणि बीडचे विकास समुद्रे असे तिघे शहीद झाले। 26 जानेवारीला काश्मीरमधल्या गुरेज सेक्टर इथल्या भागात बर्फाखाली गाडले जाऊन 15 जवान शहीद झाले। या जवानांचा शोध सुरू झाल्यानंतर 4 मृतदेह हाती लागले, तर एका जवानाला वाचवण्यात शोध पथकाला यश आलंय। हिमवर्षाच्या पार्श्वभूमीवरती जम्मू काश्मीर प्रशासनानं काश्मीर खोऱ्यातील बर्फाळ क्षेत्रामधल्या उंच ठिकाणांवरती हिमस्खलन होण्याचा इशारा दिला। या क्षेत्रांमध्ये 3 दिवसांपासून अधूनमधून हिमवर्षाव होतोच आहे। Concerted efforts of the specially equipped avalanche rescue teams, which have continued despite the inhospitable terrain and weather conditions and further avalanche warnings, have led to recovery of mortal remains of all our comrades who were part of this patrol. Arrangements are in place to carry the mortal remains of martyrs to their respective native places immediately on clearance of the weather conditions. पंजाबमध्ये आज सर्वच पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांच्या सभा आणि रॅलींचा धडाका आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पंजाबच्या विविध भागात सभा आणि रॅलीज होत आहेत। पंजाबमध्ये 4 फेब्रुवारीला मतदान आहे, त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षांनी आपल्या प्रमुख नेत्यांना मैदानात उतरवलं। काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान, सैफ अली खान, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनाही जोधपूर कोर्टात हजेरी लावावी लागली आहे। सर्वांची कोर्टानं आता पुढची तारीख दिलेली आहे, त्यामुळे आता या प्रकरणी 15 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे। फोटो काढून टाकणे आणि धार्मिक विधी न करण्याचं परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। विनोद तावडेंनी माहिती दिली आहे, त्यामुळे सरकारला अंधकारात ठेवून हे परिपत्रक काढण्यात आलं की काय, या सगळ्या परिपत्रकाच्या प्रतिक्रियेवर आणि प्रक्रियेवर सरकारचं नियंत्रण नव्हतं का? महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेनं टीका केल्यानंतर सरकारला हा साक्षात्कार झाला का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान हे परिपत्रक रद्द करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। आज शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या परिपत्रकाविषयी पक्षाची नाराजी बोलून दाखवली। या बैठकीनंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी परिपत्रक रद्द करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय अशी माहिती कळते। शासनाचा हा निर्णय नव्हता। शासनाने हा असं पत्रक काढणाऱ्यावर कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे आणि कुठलंही जबाबदार वक्तव्य करायच्या आधी जर त्याचा वास्तव काय झालं आहे याबाबतचं ती जर माहिती घेतली तर आपली वक्तव्य चुकीच्या आधारावर होती आणि त्यामुळे चुकीची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवली असं लोकांना वाटणार नाही, याची काळजी मला वाटतं सगळेच घेतील। युतीतल्या तणावाचा परिणाम आजच्या खासदारांच्या बैठकीवर जाणवला। बजेट अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या राज्यामधल्या खासदारांच्या बैठकीवर शिवसेनेनं बहिष्कार घातला। शिवसेना वगळता सर्व पक्षांचे खासदार या बैठकीला उपस्थित होते। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली। दरम्यान शिवसेना खासदारांच्या बजेटबाबतच्या मागण्यांसंदर्भात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेच्या मागण्या त्यांच्यासमोर त्यांनी मांडल्या। युती तोडण्याची घोषणा करण्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरेंनी माफियांची दात पाडण्यासाठी पुढे यायला पाहिजे होतं असा टोला सोमय्या यांनी हाणलाय। शिवसेनेच्या धमक्यांना घाबरणार नसल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय। पुढच्या आठवड्यात मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा ब्लॅक पेपर प्रसिद्ध करणार असल्याचं देखील सोमय्या म्हणाले। शिवसेना भाजप युती तुटली असली तरी सद्यस्थितीला सरकार अस्थिर होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली। उद्धव ठाकरे यांचे आदेश येताच राज्यातले मंत्री राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। युती तुटल्यावर आता भाजपनेही शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे। सोशल मीडियावरती शिवसेनेच्या 20 वर्षातल्या सत्तेवर टीका करणारी पोस्टर्स व्हायरल करण्यात येत आहेत। 20 वर्षात मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचार आणि एकूणच कारभारावरती या पोस्टर्समध्ये टीका करण्यात आली। नळाच्या रांगेतल्या महिलांपासून तर कचऱ्यानं भरलेल्या नाल्यापर्यंत सगळ्यालाच महापालिकेतले सत्ताधारी जबाबदार असल्याचा दावा भाजपने केला। शिवाय हे चित्र बदलायचं असेल तर भाजपला एकहाती सत्ता द्या असं आवाहनही या पोस्टर्समध्ये करण्यात आलंय। अखेर महानगरपालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना भाजपची युती तुटली आहे, पण हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये। तर याआधी 1992 साली महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना भाजपची युती तुटली होती। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजप दोघे 90च्या दशकात एकत्र आले। दोघांची युती झाल्यावर पुढच्या 2 वर्षातच युती तुटली, पण त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांनी अत्यंत समंजसपणे संयमानं युती तोडली होती। दोघांनीही युती तुटल्याचं संयुक्त परिपत्रक काढलं होतं।
युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेच्या शाखांसमोर जल्लोष करण्यात आला. पुण्यामध्ये देखील जल्लोष दिसून आला. तर पुणे महापालिकेत आमची खरी लढत काँग्रेस राष्ट्रवादीशी असून आम्ही स्वबळावर भगवा फडकवणार असा विश्वास शहर प्रमुख विनायक निमण यांनी व्यक्त केला. पुण्यात शिवसैनिकांनी युती तुटल्याचा आनंद साजरा केलाय. शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांचा जल्लोष सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि युतीच्या संभ्रमामुळे गेले काही दिवसात सुरू असलेली मरगळ दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपसोबत असलेली 25 वर्ष जुनी युती तुटल्यानंतर आज नागपुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीमबाग भागात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पडलाय. नेवासेचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. स्थानिक विकास आघाडी स्थापन करून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज गडाखांनी शिर्डीमध्ये केली. दादरमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे वाद चिघळलाय. गुरुवारी दुपारी नगरसेवक सुधीर जाधव आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. जाधवांनी आपल्या कार्याहवालात बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरेंचं छायाचित्र छापल्याच्या कृतीवर शिवसैनिकांनी आक्षेप घेतला. जाधव विभागात मतदारांना वस्तूंचं वाटप करत असल्याचा देखील शिवसैनिकांचा आरोप आहे. निवडणूक आयोग आणि दादर पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेनं जाधवांच्या विरोधात तक्रार दाखल केली. जाधव दादरमधल्या त्यांच्या वॉर्डमध्ये कार्य अहवाल आणि वस्तूंचं वाटप करताना शिवसैनिक आणि जाधवांच्यात शाब्दिक राडा झाला. त्यावेळी शिवराळ भाषेचाही वापर झाला. औरंगाबादमध्ये एका कैद्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले. आरोपीला तपासासाठी नेत असताना आरोपीने गाडीतून उडी घेतली. या दरम्यान कैद्याचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला. कैद्याच्या कुटुंबानं या अपघातानंतर घातपाताचा संशय व्यक्त केला. कुटुंबाच्या आरोपानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून या प्रकरणी 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले. कैदी राहुल गायकवाड याला मोटरसायकल चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. राहुलचा मृत्यू हा गाडीतून उडी मारल्याला नाही तर मारहाणीत झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला. औरंगाबादच्या सिल्लोड गावात नगरपालिकेच्या गुड मॉर्निंग पथकानं आणि पोलिसांनी उघड्यावरती शौचास जाणाऱ्या लोकांवर कारवाई केली. उघड्यावर शौचाला बसणाऱ्या 23 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना कोर्टातही हजर करण्यात आलं. बॉम्बे पोलीस ऍक्टच्या कलम 115-117 अंतर्गत उघड्यावर शौचास बसणं हा गुन्हा आणि दंडात्मक कारवाई करता पात्र आहे. त्यामुळे 23 जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. या प्रकरणी कोर्टानं सगळ्या आरोपींना 400 रुपयांचा दंड ठोठावून सुटका केली. कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीत कैद्याच्या मृत्यूप्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वडगावच्या सनी पवारचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन शिंदे आणि पोलीस नाईक धनाजी पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा आणि 15,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यामधल्या साडेगावचे कर्नल अमोल निलंगे यांचं संसर्गजन्य आजारानं निधन झालं. ते 30 वर्षांचे होते. मागच्या आठवड्यात जम्मू काश्मीरमध्ये टँक दुरुस्तीच्या वेळी त्यांना संसर्ग झाला होता. त्यांच्या नाकाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. तेव्हापासून ते आजारी होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावरती साडे या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आईवडील असा परिवार आहे. कर्नल अमोल यांच्या निधनानं साडे गावावर शोककळा पसरली. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अंबरनाथमधील डॉक्टर राहुल चौधरी आणि 20 संस्थांनी एकत्र येऊन अवयवदान महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या अवयवदान महोत्सवामध्ये तरुण, तरुणी, महिला आणि अगदी 80 वर्षांच्या वृद्धांनी देखील अवयवदान तर काहींनी देहदान करण्याचा निर्णय घेत अर्ज भरला. या महोत्सवाला मागच्या वर्षी पुण्याहून ग्रीन कॉरिडॉर करून मुंबईत पहिल्यांदा ज्याच्यावर यशस्वीपणे हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं होतं त्या अनवर शेखनं भेट देत आपले अनुभव इतरांना सांगितले. जवळपास 200 नागरिकांनी यावेळी देहदान आणि अवयवदानाचा निर्णय घेत अर्ज भरले. भारतीय वंशाचे उत्तम ढिल्लन यांची राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे स्पेशल ॲडवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली. उत्तम ढिल्लन यांची अमेरिकेतल्या प्रसिद्ध वकिलांपैकी एक म्हणून ख्याती आहे. तसंच त्यांना फायनान्शियल एक्सपर्ट देखील मानलं जातं. सीमेवरती भिंत बांधण्याच्या खर्चावरून अमेरिका आणि मेक्सिकोमधला तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. या कारणामुळे मेक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनी आपला अमेरिकेत दौरा देखील रद्द केला. मेक्सिकोच्या सरकारनं भिंत बांधण्याचा खर्च द्यायला नकार दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनीही स्पष्ट शब्दात आपला रोष व्यक्त केला होता. जर मेक्सिको खर्च द्यायला तयार नाही तर राष्ट्रपतींनी देखील आपला अमेरिका दौरा करण्याची गरज नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यावरूनच मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी आपला दौरा रद्द केला. पोलंड आणि लिथुआनियानं
आपल्या देशात CIA आणि ब्लॅक साईट्स उघडण्यावरती बंदी घातली. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प दहशतवाद्यांना रोखण्याकरता विदेशात ब्लॅक साईट्स उघडण्याच्या विचारामध्ये असल्याचं बोललं जातं. त्यामुळे पोलंड आणि लिथुआनिया यांनी आपल्या जमिनीवरती अशा प्रकारची कारागृह सुरू करण्याबाबत मनाई केली. 7 वर्षांची सिरियाई मुलगी बाना अल्बेदनं सिरियातल्या मुलांना मदत करण्याची मागणी थेट अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली. बाना अल्बेद ही अलोपातल्या लढाईबाबतीत वारंवार ट्विट करत होती, त्यामुळे ती चर्चेत होती. तिचे जवळपास 3 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. बानाने एका चिठ्ठीच्या माध्यमातून ट्रम्प यांच्याकडे मदतीची मागणी केली. पेरूमधल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. गेले 10 तास सलग पडत असलेल्या पावसामुळे एक जुनं हॉटेल उद्ध्वस्त झालंय. तसंच नव्या इमारती आणि जुन्या इमारतींचं देखील पावसामुळे नुकसान झालंय. पाकिस्तानच्या कराचीमध्ये इंटरनॅशनल कस्टम डेच्या निमित्तानं जप्त करण्यात आलेली दारू आणि ड्रग्ज नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत जवळपास 70 ते 80 कोटी असल्याचं म्हटलं जातं. ही कारवाई अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. चिलीमधल्या जंगलात लागलेली आग पसरतच चालली आहे. या आगीमुळे एका रात्रीत 1500 घरं जळून खाक झाली. ही आग सँटा अलगा शहराला लागली. ही आग एवढी भयानक होती की फायर फायटर्सना आपले प्राण वाचवण्याकरता धावपळ करावी लागली. आगीमुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला. केदार शिंदे दिग्दर्शित अगवयारीच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. या चित्रपटाचे 2 भाग प्रदर्शित झालेत, पण आता या सिनेमाचे एकूण 5 भाग प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. पंचेंद्रियांवरती भाष्य करणारा हा चित्रपट असून पहिल्या सिनेमात मनातील आवाज ऐकू येणारा विषय अतिशय उत्तम मांडला होता. दुसरा सिनेमा हा स्पर्शावर आधारित होता. आता पुढचे 3 भाग देखील याच मालिकेनुसार भाष्य करणारे असतील. कौन बनेगा करोडपती हा टीव्ही शो बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. मात्र यावर्षी ते हा शो होस्ट करणार नसल्याची चर्चा. त्यांच्या जागी अभिनेता रणवीर कपूरची वर्णी लागली आहे. केबीसीच्या नव्या सीझनसाठी ही वर्णी लागल्याची चर्चा आहे. अमिताभ बच्चन यांनी केबीसीचे आतापर्यंत 7 सीझन होस्ट केलेत. केवळ 1 सीझन अभिनेता शाहरुख खाननं होस्ट केला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.